छत्रपती सेनेतर्फे यंदाही शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे। यंदा छत्रपती सेनेतील 50 युवक युवतींनी शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने 13 फुटी भवानी तलवारीची प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली आहे। मासाहेब जिजाऊ यांनी शिवरायांना महिलांवरील अन्याय व अत्याचार विरोधात लढण्याचे धडे दिले। सध्या देशभरात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून अमानुष छळ करून त्यांची हत्या केली जात आहे। त्याचा निषेध म्हणून यंदा या भवानी तलवारीची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय छत्रपती सेनेने घेतलाय। गेल्या वर्षी या संघटनेने 13 फूट उंच जिरेटोप बनवण्याचा विक्रम केला होता। यंदा भवानी तलवारीची प्रतिकृती साकारण्यात येत असून नवा विक्रम करण्याचा मानस संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, कोर टीम अध्यक्ष तुषार गवळी आणि डॉक्टर जितेश पाटील यांनी बोलून दाखवला। येत्या 17 फेब्रुवारी रोजी छत्रपती सेनेतर्फे भव्य 13 फूट भवानी तलवारीचं आपण एक प्रतिकृती तयार करत आहोत। ही प्रतिकृती आज होणाऱ्या महिलांवर जे अत्याचार आहे, अन्याय आहे, याच्या निषेधार्थ ही प्रतिकृती आपण तयार करत आहोत। जिजाऊंनी शिवरायांना ही तलवार उचलायला लावली होती। ही अन्याय आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरुद्ध ही तलवार जिजाऊंनी शिवरायांना उचलायला लावली होती। आज तीच काळाची गरज आहे हे लक्षात घेता छत्रपती सेनेने या यंदाच्या शिवजन्मोत्सव निमित्त ही भवानी तलवार साकारण्याचा मानस हाती घेतला आहे। छत्रपती सेनेच्या वतीनं 13 फूट रुंद अशी भवानी तलवारीची प्रतिकृती तयार करण्यात येत आहे। दिनांक 17 फेब्रुवारी रोजी CBS येथील छत्रपती स्मारक येथे या तलवारीचं औपचारिक आपण उद्घाटन करणार आहोत आणि याची विश्वविक्रमाची नोंद त्या ठिकाणी होणार आहे। वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यामध्ये या विश्वविक्रमी तलवारीची नोंद असणार आहे। यासाठी मी तमाम नाशिककर, तमाम शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना विनंती करतो की 17 आणि 18 फेब्रुवारीला सदर तलवारीची माहिती घेण्यासाठी आपण तिथे उपस्थित राहावे। यावेळेला आपण एक स्पर्धा देखील घेत आहोत। या स्पर्धेतनं जे काही शाळेचे विद्यार्थी विजेते होणार आहेत, या विजेत्या विद्यार्थ्यांना आपण शिवकालीन ज्या मुद्रा होत्या, ज्याला शिवाई आपण असं म्हणायचो, त्या शिवाई आपण या विद्यार्थ्यांना जे पुरस्कार किंवा स्पर्धा विजेते विद्यार्थी असतील त्यांना आपण वाटप करणार आहोत। आपण सर्वांना विनंती आहे की 17 फेब्रुवारी आणि 18 फेब्रुवारी रोजी आपण या कार्यक्रमाला CBS येथील कलेक्टर कचेरीच्या समोर असलेलं जे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिथे या तलवारीसाठी यावं आणि 19 तारखेला सवाद्य आपण याची मिरवणूक ही वाकडी बारव येथून आपण काढणार आहोत। तर आपण तमाम नाशिककरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। नमस्कार, जय शिवराय। तमाम नाशिककरांना आमच्यातर्फे आमंत्रण आहे शिवजयंतीनिमित्त 17 फेब्रुवारी आणि 18 फेब्रुवारीला आपण सर्व गडकिल्ल्यांची आणि काही मावळ्यांची माहिती तिथे ठेवणार आहोत। ते बघण्यासाठी सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन सोबत यावे। तसेच वाकडी बारव येथून आपण जी आपण वंडर बुक ऑफ रेकॉर्ड करणार आहोत त्या तलवारीची मिरवणूक करणार आहोत 19 फेब्रुवारी रोजी। तरी माझे छत्रपती सेनेतर्फे सर्व नाशिककरांना आग्रहाचे आमंत्रण। तलवारीच्या प्रतिकृतीसाठी 100 किलो लोखंड तर तलवारीच्या मुठीसाठी 40 किलो पितळाचा वापर केला जाणार आहे। तलवारीची मूठ बनवण्यासाठी हिटलॉनच्या डिझाईनचे काम सुरू असून यानंतर फायबर गोल्ड, POP गोल्डची प्रक्रिया केली जाणार आहे। या तलवारीची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्ये होणार आहे। 17 फेब्रुवारी रोजी CBS वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रांगणात या तलवारीची प्रतिकृती आणली जाणार आहे। पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।